5 किलो कैरीचं पारंपरिक पद्धतीने परफेक्ट असं लोणचं रेसिपी. आणि लोणचं खराब होऊ नये, त्याला बुरशी लागू नये, वर्षभर टिकावे म्हणून काही खास टिप्स आणि करण्याची पद्धत. त्यामुळे लोणचं खराब होत नाही, वर्षभर टिकायला मदत होते. जो मसाला घेतलेला आहे त्या सर्व साहित्याचं एकदम छान आणि परफेक्ट असं प्रमाण. त्यामुळे लोणचं खराब तर होत नाही, चवही खूप छान आणि मस्त लागते. 5 किलो कैरीसाठी संपूर्ण साहित्याचं अचूक प्रमाण आणि सोबतच एक पदार्थही त्यामध्ये घातलेला आहे. त्यामुळे लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही, लोणचं वर्षभर टिकायला मदत होते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. या ठिकाणी मी 5 किलो कैरी घेतली, मार्केटमध्ये स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि त्याच्या अशा फोडी तयार करून आणल्या. घरी आणल्यानंतर त्या अशा एक एक घेऊन कपड्याने पुसून घ्यायच्या. पुसत असताना त्यातली कोय तर काढायचीच, म्हणजे असे काळे टरफल लागलेले असतात बघा कोयच्या खाली, ते सुद्धा काढून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे अगदी. म्हणजे याला घाण वगैरे राहू द्यायची नाही. आणि अर्थात एक अर्धा थेंब पाण्याचा लागला किंवा कचरा राहिला तर तोही काढून घ्यायचा. या कोळी एवढ्या निघालेल्या आहे आणि सोबतच त्यात थोडेसे चिरपाळलेले किंवा पिकलेले आणि असे देठाच्या फोडी निघल्या, त्याही बाजूला काढून घेतल्या. त्या फेकायच्या नाही, तर त्यालाही थोडासा मसाला लावून आपण लगेच वापरणार आहोत. राहिलेल्या मी फॅन खाली अशा सुकवण्यासाठी ठेवल्या आणि जास्त वेळने सुकवायचं, 2-1 तास सुकवणार आहोत. 200 ग्रॅम हा लसूण घेतला. कैरी आणायला जायच्या आधी मी हा लसूण निवडून ठेवला होता, कारण कैरीच्या फोडी ज्या आहेत त्या पुसायला आणि लसूण निवडायला जास्त वेळ लागतो. यातला मी थोडासा लसूण बाजूला काढून ठेवते आणि बाकीचा जाडसर मिक्सर मधून काढून घेते. 400 ग्रॅम ही मोहरीची डाळ घेतलेली आहे. 5 किलो कैरीसाठी 400 ग्रॅम अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण यातला जो मसाला किंवा खार म्हणतात त्याला गावाकडे, तो शिल्लकचा लागत असेल तर 500 ग्रॅमही घेऊ शकता. 100 ग्रॅम हे लाल तिखट घेतले, पळीनं मोजले तर 2.5 पळ्या भरले. यात बिडगी मिरची, कश्मीरी मिरची आणि गावरान मिरची तिन्ही एकत्र केलेले आहे. त्यामुळे तरीसाठीचं लाल तिखट मी वेगळं घेतलेलं नाही. तुम्ही 1 पळी तरीचं लाल तिखट, 1.5 पळी गावरान तिखट असं घेऊ शकता, पळी वेगवेगळं जर घ्यायचं असेल तर. 50 ग्रॅम ही बडीशोप घेतली आणि हिरवीगार बडीशोप नाही घ्यायची, तशी भुरकट जी पांढरट पांढरट असते ती घ्यायची. 50 ग्रॅम अशी हळद घेतली, पळीने मोजली ती 1.5 पळ्या भरलेली आहे. 10 ग्रॅम या ठिकाणी हा खडा हिंग घेतला, त्याऐवजी तुम्ही पावडर हिंगही घेऊ शकता. चमच्याने तो मोजून 2 चमचे घ्यायचा. 10 ग्रॅम ही मेथी घेतलेली आहे, चमच्यानं मोजली तर 2 चमचे आणि हा बघा एवढा चमचा घेतलेला आहे. 10 ग्रॅम लवंग आणि 10 ग्रॅम काळी मिरी, चमच्याने ते मोजून घेतले तर 2-2 चमचे भरले. त्यातले आपल्याला मोहरीची डाळ, बडीशोप, लवंग आणि काळी मिरी थोडी थोडी भाजून घ्यायची आहे. भाजून घेण्याच्या आधी थोडीशी लवंग आणि थोडीशी काळी मिरी मी अख्खाली काढून बाजूला ठेवते, कारण आपल्याला कैची पावडर लागते आणि काही आपल्याला अख्खाली लागणार आहे. या ठिकाणी मी तेल 1.5 लिटर घेणार आहे. सूर्यफुलाचं तेल आहे. एक अख्खी पुडी मी ओतून घेतली कढईत आणि दुसऱ्या पुडीतले 2 ग्लास घेते, म्हणजे अंदाजाने ते 1.5 लिटर तेल होते. अर्थात 50-1 ग्रॅम कमी जास्त झाले तर त्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. तेल सुद्धा प्रिझर्व्हेटिव्ह आहे, मीठ सुद्धा प्रिझर्व्हेटिव्ह आहे आणि हळद सुद्धा, त्यामुळे लोणचे टिकायला मदत होते. आता हे गरम करायला ठेवून देते. 1 किलो मीठ मी परातीत ओतून घेतले. यातले आपल्याला 800 ग्रॅम मीठ घ्यायचे आहे. आता 800 ग्रॅम वजन काटा असेल तर मोजून घेऊ शकता, पण वजन काटा नसेल तर याचे 5 भाग करून घ्यायचे. आणि तुम्ही तिखट कमी खाणारे असाल, अर्थात तिखट जर जास्त घातले नाही तर मीठ मात्र 800 ग्रॅम न घालता 700 ग्रॅम घालू शकता. पण तिखट खाणारे असाल तर त्यासाठी 800 ग्रॅम मीठ परफेक्ट आहे. म्हणजे तिखट जास्त खाणारे असाल तर 800 ग्रॅम मीठ घाला. तिखट कमी खाणारे, फिके खाणारे असाल तर मीठ जे आहे ते 700 ग्रॅमही घालू शकता. किंवा तुम्हाला डॉक्टरांनी मीठ खूपच कमी खायचं सांगेल असेल तर मात्र तुम्ही 600 ग्रॅम मीठ घातलं तरीही चालते. त्यामुळे लोणचं खराब होत नाही. 600 ग्रॅम मीठ हे अगदी परफेक्ट आहे. आता मी यातला 1 वाटा काढून घेते आणि 800 ग्रॅम मीठ जे आहे ते परातीत राहू देते. तेल कडकडीत गरम झालं बाकीचे साहित्य बघेपर्यंत. आता तेल गरम झाले की हे बघा, त्यातून अगदी किंचित धुवा निघायला लागतो आणि खूप गरम आहे. वरती अगदी वरही हात धरला तरी गरम लागते. मी आता गॅस बंद करते आणि हे तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवते. आणि फार थंडही नाही करायचे, कोमट करायचे आहे. तेल कोमट होत आहे तोपर्यंत मोहरीची डाळ भाजून घेते. कढई गरम केली चांगली, नंतर मीडियम गॅसवरती मोहरीची डाळ भाजून घेते. आणि मोहरीची डाळ भाजत असताना फार कलर वगैरे चेंज नाही करायचा, तर फक्त ती हाताला गरम लागेपर्यंत भाजायची. आता हातात धरली तर ती थंड लागते. मोहरीची डाळ भाजून घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश नाहीसा होतो आणि लोणचं टिकायला त्यामुळे मदत होते. बुरशी येत नाही. हे 1 नंबर 1चं कारण आहे. हाताला गरम लागते. मी आता खाली काढून घेते. डाळ काढून घेतल्यानंतर कढई पुसून घेतली, त्यानंतर त्यामध्ये मीठ घालते. मीठ सुद्धा भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यातला पाण्याचा अंश नाहीसा होतो.
पाण्याचा अंश सगळ्या गोष्टीतला काढल्यानंतर आपलं जे लोणचं आहे ते टिकायला मदत होते. पण सर्व गोष्टी भाजायच्या नाहीये आपल्याला, फक्त थोड्याशाच गोष्टी भाजायच्या आहे. आता हे मीठही फार असं जाळायचं वगैरे नाही, आपल्याला मीडियम गॅसवरती हाताला गरम लागेपर्यंतच भाजायचं. हे बघा 3 ते 4 मिनिटं झाले, हातात धरले तर हाताला चटका बसतोय, म्हणजे छान भाजल्या गेलेले. आता हे मीठही मी एका परातीमध्ये खाली काढून घेते आणि त्यानंतर पुन्हा कढई पुसून घेतली. आता गरम कढईमध्ये, गॅस बंद केलेला आहे, फक्त गरम कढईमध्ये लवंग आणि मिरी अर्धा मिनिटभर घालून भाजून घ्यायचे. बघा अर्धा मिनिट झाला, आता मी हे खाली काढून घेते आणि त्यानंतर कढई अजून गरमच आहे, त्या गरम कढईत बडीशेप घालून फक्त पसरून द्यायची. गॅस वगैरे अजिबात चालू नाही करायचा. मीठ एका मोठ्या परातीत काढून घेते आणि त्यानंतर ते कढईला असं पसरून घ्यायचं. आता ही डिझाईन वगैरे नाही तयार करत आहे, तर यावरती आपण त्या पद्धतीने तेल घालणार आहोत. त्या तेलामुळे मसाला भाजायला मदत होते. आणि हे जे संपूर्ण भांडे मी वापरत आहे ते स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहे. कोणत्याच भांड्याला पाणी लागलेलं नाही किंवा ओलसर सुद्धा नाहीये. ओलं बिलकुल घ्यायचं नाही, कोरडं केलेलं घ्यायचं. अगदी मिक्सरचं भांडं सुद्धा. अर्धी मोहरीची डाळ मिक्सरमध्ये घालून बारीक केली आणि अर्धी खालीच ठेवली. ते दोन्ही एकत्र करून घेते, मिक्स करून ती सुद्धा मी बाजूला अशी गोल करून घेते. एकत्र करून घेते एकदा आणि त्यानंतर गोल करते. लाल तिखट आणि हळद मी घरीच तयार केलेले आहे. तुम्ही विकतचे जर आणाल तर चांगल्या ब्रँडचे घ्या, कारण ते प्रिझर्वेटिव्ह आहे. पण ते जर खराब घेतले तर लोणचं टिकायला मदत होत नाही. आता यामध्ये मी बडीशोपही जाडसर बारीक करून घेतली, तीही घालून घेते आणि काळी मिरी लवंग बारीक केली. सोबतच मी हिंगही बारीक करून घेतला खलबत्त्यात कुटून यामध्ये घालून. तेल कोमट झाले, लसणाच्या 1-2 पाकळ्या घालून बघितल्या तर किंचित बुडबुडी येऊ लागली आणि हातवर धरला तर हाताला गरम वाफ लागते, म्हणजे तेल कोमट आहे. जास्त गरमही नाही पाहिजे आणि जास्त थंडही नाही. राहिलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि बघा 2-3 मिनिटात त्यातून असं प्रकारे त्या तळायला लागल्या जातात. आणि फार कलर वगैरे चेंज नाही करायच्या, कडकडीत तळायच्या सुद्धा नाही, किंचित तळल्या गेल्या पाहिजे त्या. आणि तेल खूपच जर थंड झाले तर घाबरायचे नाही, थोडासा गॅस चालू करून पुन्हा तेल थोडंसं कोमट करून घेऊ शकता. यामध्ये मेथी दाणे घालून घेते आणि अख्खे ठेवलेले लवंग आणि जे मिरी आहे काळी मिरी तीही घालून घ्यायचे. आता हे छान तळू द्यायचं. तेल आपल्याला आता थोडंसं आणखीन कोमट करायचं आहे, कारण जो वाटलेला लसूण आहे तोही यामध्ये घालायचा. तेल बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता अगदी गरम वाफ वगैरे लागत नाही, पण उचटण्याला लागलेलं तेल जर हाताला लावलं तर चटका बसतो थोडासा, म्हणजे बऱ्यापैकी कोमट आहे. आता हा लसूण अगदी मधोमध ठेवून त्यावरती गरम तेल घालू शकता, पण बऱ्याच वेळा काय होते तेल थंडच राहून जाते, त्यामुळे लसूण परतवल्या जात नाही. खूप अगदी कडकडीत परतवायचा नाही आपल्याला, भाजीला वगैरे परतवतो तसा, तर थोडा हळूवारपणे परतवला गेला पाहिजे. आता गरम केलेलं तेल ह्या मसाल्यामध्ये लसूण घालूनही घालू शकता, पण बऱ्याच वेळा तेल गरम असल्यामुळं हे आजूबाजूचा जो मसाला आहे तोही जळला जातो. तशी होऊ नये म्हणून तेलातच लसूण घालायचं. अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी लोणचं करणारे असाल तरी परफेक्ट मस्त रेसिपी तुमची होईल. त्यामुळे आता यामध्ये घालून याला मिक्स करून थोडंसं 2-3 मिनिटं गरम तेलामध्ये लसूण परतून घेऊ. बघा किंचित परतवल्या गेलेला आहे. आता हे तेल अजून अगदी थंडगार नाही झालेलं आहे, बोट वगैरे त्यात घालू शकत नाही, म्हणून पळी नाही हे तेल आता या मसाल्यावरती घालून घेऊ, म्हणजे मसालाही छान परतवला जातो आणि जळल्याही जात नाही आणि कच्चाही राहत नाही. अशा पद्धतीने सर्वात पहिले मधोमध आणि नंतर हळदीवर लाल तिखटावरती घालून घ्यायचं. आता मी अशी घालून घेते आणि याला एकदा मिक्स करून घेते. खूप सोपी रेसिपी आहे आणि फार सारे मसालाही मी यामध्ये घातलेला नाही, कमीत कमी साहित्यात केलेला आहे अगदी. त्यामुळे लोणचं करायला तर सोपं जातं, टिकायलाही मदत होते. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर पाळल्या तर वर्षभर लोणचं अगदी व्यवस्थित मस्त राहते, बुरशी अजिबात लागत नाही. आणि सोबत आपण त्यामध्ये एक पदार्थ घालणारच आहोत, त्यामुळे वर्षभर लोणची टिकायलाही मदत होते. 2 वर्षापूर्वी मी अशाच पद्धतीने लोणच्याची रेसिपी टाकलेली आहे, माझ्या आईच्या हातची रेसिपी ती, तुम्ही तीही बघू शकता. लोणचं रेसिपी बाय उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग सर्च करू शकता. 5 किलो लोणच्याची शेती सुद्धा. मी आता हे सर्व तेल यामध्ये थोडं थोडं करून घालते आणि हा मसाला मिक्स करून घेते. अशा पद्धतीने लोणचं करत असताना तुम्हाला काही अडचण आली तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी शक्य तेवढ्या लवकर प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. खूप सोपी आणि मस्त रेसिपी आहे, चवीला तर खूप छान आणि मस्त लागते लोणचे. सर्व मसाला छान असा मिक्स झाला तर राहिलेले संपूर्ण तेल मी यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर पुन्हा डबल याला मिक्स करून घेते आणि थंड होऊ देते. फॅन खाली थंड होण्यासाठी हा मसाला ठेवून द्यायचा आहे, कारण एकदम थंड झाल्याशिवाय यामध्ये आंब्याच्या किंवा कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या अजिबात घालायच्या नाही. कोमट मसाल्यामध्ये जरी कैरीच्या फोडी घातल्या तरी लोणच्याला बुरशी लागू शकते.
हे बघा, मसालाही थंड झाला आणि जवळपास 2 ते 2.5 तास झाले कैरीच्या पुड्या आपण अशा फॅन खाली ठेवलेल्या होत्या, त्याही छान सुकल्या. पतल्या लोखंडाच्या कढईत किंवा तव्यावर असा हिंग घालायचा आणि त्याची धुनी स्वच्छ धुतलेल्या बरणीला द्यायची, त्यामुळे बरणी निर्जंतुक होते. आता यामध्ये लोणचं घालायला तयार आहे बरणी. आता हे सोडियम बेंजामिन खाली मी साहित्यात स्पेलिंग लिहून दिलेली आहे. ही जे किराणा दुकानात मिळते ही प्रिझर्वेटिव्ह आहे. यात असे 2 पाऊच मिळतात. यावर लिहिलेले की दोन्ही पाऊच 5 किलो कैरीसाठी घाला, पण मी मात्र या ठिकाणी फक्त एका पाऊच मधला 1.5 चमचा घालणार आहे आणि राहिलेलं गोड लोणचं करण्यासाठी वापरणार आहे. आता हे का घालायचं, हे प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे लोणचं टिकायला मदत होते. अर्थात आपण रेसिपी चुकीची केली का, बिलकुल नाही. रेसिपी अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट केलेली आहे. पण आजकाल काय होते, कैरी आपल्यापर्यंत येईपर्यंत जवळपास 3-4 दिवस उलटून जातात. सोबतच गरमाटही वातावरणातली वाढलेली आहे, त्यामुळे लोणचं खराब होऊ नये म्हणून प्रिझर्वेटिव्ह 1 ते 1.5 चमचा वापरायचे, बाकी काही नाही. आणि त्याला चव नसते, त्यामुळं चव बिघडेल असं काहीच नसतं. त्याला बिलकुल चव नसते. आता यामध्ये मिक्स करून घेते छान असं. आता तुम्हाला ते घालायचं नसेल तर अर्थात अशा पद्धतीने रेसिपी करूनही तुम्ही बिना प्रिझर्वेटिव्हचं लोणचं करू शकता, कारण यामध्ये तेल, हळद, मीठ हे सर्व पदार्थ प्रिझर्वेटिव्हच आहे आपले पारंपरिक. त्या सर्व पदार्थामुळे लोणचं टिकायला मदतच होते. आता एका छोट्या टोपल्यामध्ये मी कैरीच्या फोडी घेतल्या, म्हणजे जे लोणचं आपल्याला करायचे त्याच्या फोडी, आणि त्यावर पळीने असा मसाला घालून घेते, कारण जे खूप मोठं स्टीलचं टोपलं किंवा परात नाहीये माझ्याकडे, म्हणून त्यावर पुन्हा डबल कैरीच्या फोडी घातल्या, त्यावर पुन्हा मसाला घालून घेते, म्हणजे मिक्स करायला सोपे जाते. आणि त्यानंतर याला उचटण्याने किंवा पळीने मिक्स करू शकता, पण उचटण्याने किंवा पळीने मिक्स केलं तर अगदी प्रत्येक फोडीला जे मसाला आहे तो लागणार नाही, म्हणून हाताने चोळून घ्यायचं. मी आता बाजूला ठेवते, हात तर स्वच्छ धुतलेला असेल, छान असा हाताने याला चोळून घेते, म्हणजे अगदी कैरीच्या प्रत्येक फोडीला लोणच्याच्या मसाला लागला जाईल आणि लोणचं खराब व्हायला टाळल्या जाईल, बुरशी लागणार नाही, सर्व याला छान असे पदार्थ लागल्यामुळे. आता हे मी बरणीत भरून घेते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे मसाला सुद्धा छान असा चोळून लावला तर लोणचं खराब व्हायला टाळल्या जाते, खराब होत नाही, वर्षभर टिकते. बरणी नैसर्गिक करून घ्यायची, तेल व्यवस्थित कडकडीत गरम करायचं, सर्व मसाला छान असा पाण्याचा अंश त्यातला काढून टाकायचा भाजून. अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या की लोणचं खराब होत नाही, वर्षभर टिकते, बुरशी अजिबात लागत नाही, आणि मसाला प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे, त्यामुळे चवही अगदी खूप छान आणि मस्त लागते. आता या भरणीतला बराचसा मसाला खाली बसून जाईल उद्या. आता याला असा फडका म्हणजे कपडा बांधून घ्यायचा आणि यावरती मी झाकण ठेवून देते. दुसऱ्या दिवशी दाखवते तुम्हाला. आता बरोबर 24 तास झाले लोणचं घालून. बघा किती छान आणि मस्त तर्री आलेली आहे, तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, आणि याला सुकून घेतल्यामुळे जास्त पाणी सुटलेलं नाहीये, बघू शकता. खूप छान आणि मस्त, अगदी तोंडाला पाणी सुटलंय ना लोणचं बघून. बरणीतलंही खाली बसलं, फुल बरणी भरून ठेवलेली होती, त्यामध्ये मी आता पातेल्यातलं घालून घेते, आणि दुसरं पातेल्यातलं जे लोणचं आहे उरलेलं तेही एका दुसऱ्या बरणीमध्ये स्वच्छ घासून पुसून घेतलेल्या यात भरते. खूप छान आणि मस्त हे लोणचे लागते, वर्षभर टिकते, करायला अतिशय सोपे आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर अर्थात लाईक, शेअर, कमेंट, आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. आणि वरती असं थोडंसं तेल ठेवायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.